जरांगेंची तब्येत खालावत असल्यामुळे यावेळेस हा जमाव जो आहे तो आक्रमक झालेला आहे। पोलिसांकडून रस्ता खुला करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। जरांगेंची तब्येत खालावती आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की आता मराठा समाज इथं आक्रमक झालेला आहे। रस्ता अडवण्याचा प्रयत्न मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। वडीगोद्रीमध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अक्षय शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अक्षय, काय अधिकची माहिती? आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा 5वा दिवस आहे। त्यांची प्रकृती देखील खालावलेली आहे आणि रात्रीपासून त्यांच्यावर सलाईनद्वारे उपचार देखील करण्यात आलेले। मात्र कुठेतरी मनोज जरांगे यांच्या मागणीची दखल सरकार घेत नसल्यामुळे जरांगे समर्थक आक्रमक झालेले आहे आणि सोलापूर धुळे जो महामार्ग आहे रामगव्हाण फाट्याजवळ आंदोलकांनी जो तो रस्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। खरं म्हणजे पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेले आहे। रस्ता रोको मोकळा करण्याचा प्रयत्न जे आहे ते पोलीस करत आहे। मात्र कुठेतरी सरकार जरांगे पाटलांच्या मागणीकडे मुद्दामून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या आंदोलकांनी केलेला आहे आणि त्यामुळे जरांगे समर्थक आक्रमक झालेले आहे आणि त्यांनी धुळे सोलापूर महामार्ग जो आहे तो रामगव्हाण फाट्याजवळ रोखून धरलेला सध्या पाहायला मिळतोय। पोलीस रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न करत आहे सध्या। बिलकुल, धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर वडीगोद्रीमध्ये आपण बघतोय मराठा समाज बांधव जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी सोलापूर धुळे महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला आहे। मनोज जरांगेंची तब्येत खालावल्यामुळे मराठा समाजाचे कार्यकर्ते हे आता रस्त्यावर उतरले आहेत।